धर्मरक्षावया अवतारकीची आपल्या पारिस्की भक्तजना अंबरेषेसाठी जन्मसोशी येते दष्ट निर्धार माणसांना त्यांच्या धर्माचं आकलन करून देण्याकरता किंवा धर्म कसा जगावा याचं दिग्दर्शन करण्याकरता अवताराला येत असतात. भगवान श्री प्रभू रामचंद्रांचा हा आजचा जन्मोत्सवाचा उत्सव भगवान रामरायाच्या जन्माच्या संबंधाची थोडक्यात काही 5-10 मिनिटांमध्ये त्यांच्या जीवन चरित्राची कथा होऊन आपण या ठिकाणी कीर्तन चैत्र महिन्यातील शुक्ल नवमी या दिवशी भगवान परमात्मा लीला विग्रही पुरुषोत्तम अवतारामध्ये या ठिकाणी जन्माला आले. जन्माचा इतिहास असा आहे प्रभू रामचंद्रांच्या. हा तुम्ही पुराणाने रामायणाने वाल्मिकींना तुळशीदासांनी वर्णन केली, वर्णन नाथरायांनी केली, वर्णन नाही. सूर्य कुळामध्ये भगवान रामचंद्रांचा जन्म आहे आणि चंद्र कुळामध्ये भगवान कृष्णांचा जन्म आहे. जन्माला यायच्या अगोदर त्यांनी कुळ परंपरा निवडली असं नाहीये. देव कोणाच्याही घरी जन्माला येत नसतो, काहीतरी अगोदर पाहावं लागतं त्याला. जन्मोजन्माचं पुण्य उदयाला येतं तेव्हा भगवान अवताराला येतील ना. भगवंतानं सूर्य कुळामध्ये जन्म घेण्याचं ठरवलं. इक्ष्वाकूच्या मनुच्या कुळामध्ये इक्ष्वाकूच्या कुळामध्ये जन्म घ्यायचं ठरवलं. कथा सांगितली जाते. महाराज दशरथ कौसल्या सुमित्रा आणि कैकेयी यांच्याबरोबर आपल्या अयोध्येचं राज्य करत आहे. बराच काळ लोटला पण ऋतुकाळ आलाय तरी पण झाडांना फुलं येत नाही ही शंका निर्माण झाली. खूप दिवस झाले विवाहाला पण कोटी पुत्र संतान नाहीये अशी इच्छा कौशल्यानं प्रकट केली दशरथांसमोर. दशरथ म्हटले दोष आहे काहीतरी शोधला पाहिजे. वशिष्ठांकडे गेले. वशिष्ठांनी सांगितलं काही दोष आहे म्हणे, हा घालवावा लागेल मग तुम्हाला पुत्राची प्राप्ती होईल. काय करावं लागेल म्हणे, पुत्र नामिष्टी यज्ञ करावं लागेल. पण तो असा करून जमणार नाही. त्याच्याकरता श्रमिक ऋषी यांना पाचारण करावं लागेल म्हणे. कारण एखादं अनुष्ठान ठेवायचं म्हटलं की त्याचा जो पौरोहित्य करणार आहे तो पण त्या अधिकाराचा लागतो. क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ आचार्य संपन्न असावं लागतं तर ते कार्य फळास येतं. कोणी उठलं काही केलं त्याला काही अधिकार नाही म्हणजे त्यांची मनधरणी करणार. आदराने त्यांना बोलवलं. तपस्या त्यांच्या नुसतं जाण्यानं पाऊस पडला होता इतके महान होते. त्यांना बोलवलं. यज्ञ मंडप सजला गेला. सगळा सोपस्कार पार पाडले गेले. 12 वाजले होते त्यामुळे पटकन सगळे सोपस्कार त्यांनी पटकन करून घेतले आणि झाल्यानंतर तो यज्ञ मंडप सजला. तो यज्ञ काही दिवस चालल्यानंतर त्या यज्ञातून अग्नी नारायणानं एक पायस म्हणजे खीर सारखा प्रसाद एका भांड्यामध्ये दिला. तो त्या ऋत्विजांनी घेऊन राजाला दिला आणि म्हणे राजा याचं प्राशन तुझ्या राण्यांना करायला सांग. त्यांच्या पुढे निश्चित सर्व गुण संपन्न असे पुत्र जन्माला येतील. राजाला राहायला घेतली. आपली वेळ झाली. 5 मिनिटात आपण रामरायाचा जन्म साजरा करणार आहोत. त्यानं ते बसायचं खिरीचं दान 3 भाग केले. शेवटी काही दिलं म्हणून घुसून बसले. तिने खाल्लंच नाही आणि तिने ते घेतलं. कसं बसत तेवढं घाल आलं. पिंड गाडीने झडपिला. अंजनीने तो शिकला. तिने ते उचललं. ती घेऊन पडून गेली नार आणि तो पुढे जाऊन त्या अंजनीय पर्वतावरती हनुमंताच्या आईनं अंजनी ते प्राशन केले. त्यातून हनुमंतराय जन्माला आले अशी कथा सांगितली जाते. कौशल्यानं तिच्या ह्याच्यातला 2 भाग दिलं. सुमित्रेने तिच्या ह्याच्यातला 2 भाग केलं आणि एक भाग 2 भाग तिला दिले आणि तिने ते भाषण केले. यथा योग्य काळ उठल्यानंतर हा चैत्र नवमीचा दिवस उजाडला. शुक्ल पक्षातली उजाडली आणि त्या दिवशी अयोनी संभव प्रगटला हा राघव आणि त्या वसायदानाच्या यानं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी जन्माला आले. आता परंपरेप्रमाणे आपण हा जन्माचा अभंग या ठिकाणी गायन करून भगवान रामचंद्रांचा पुष्पवृष्टी करून जन्मोत्सव साजरा करणार आहोत. सगळ्यांकडे पुष्प पोचले का?
सगळ्यांच्या हातात असतील. महाराज अभंग म्हणतील, अभंग झाला, गजर झाला की आपण सगळ्यांनी ती फुलं उधळायची आहे. सर्वांनी सावधान राहून आपण अभंगाला रामचंद्र भगवान की बोलो दशरथ नंदन श्री रामचंद्र की रामचंद्र भगवान की रामेश्वर महाराज